कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरा मापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजं दिव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। महादेव शंभो। मस्त खुशी जाता ह्या कार्यक्रमात उपस्थित जावन दत्त जयंती निमित्त प्रतिवर्ष आम्ही येतात हांगा आमगेलें आगमन काल जावंचें आशिल्लें कारणांतर आज आमी हांगा आयलीं। लोकांक मस्त खुशी जाली खंय। आज आमकां कळ्ळें काल 5 लग्न आशिल्लीं खंय। मस्त लोकांक द्वंद्व जालेलो खंयचे 2 लग्नां वचत आतां 3-3 4-4 लग्नां वचून आयलीं खंय। जाल्यार कार्यक्रम हांगाचो घमटे रितीर जाता। स्वाम्यांक गेल तुमी हांगा आवाहन करतालीं आनी तांगेल तें एक अनुग्रह वात्सल्य आमी ती मस्त प्रेरणा मेळटा। गुरूंगेले एक स्पर्श असं आमी म्हणटा ती म्हणूची कार्यक्रम बरी रितीर जाता असं ती उगडास जावन घेया ती हाजेरीचें आमकां थोडें चिंतन करचें आसा। मस्त विस्तारांत आज कलेत चिंतन करचें ना। आदौ तत्र गीर्वाण प्रतिष्ठायाः कार्यक्रमः सर्वत्र पठनपाठनस्य कार्यक्रमः सम्यक् प्रचलति इति ज्ञात्वा मोदम् अनुभवामः। अस्माभिः उक्तमासीत् चिन्तनस्य स्तरमपि वर्धनीयं तथैव अभिव्यक्त्याः अपि स्तरं वर्धयेत् साधकश्चेत् समीचीनम् इति। तादृशं प्रयत्नं सर्वत्र प्रचलति इति तु स्पष्टमेव। यतोहि अद्यापि ये सञ्चालकाः ते कण्ठस्थीकृत्वा अथवा यत् स्फुरितं तदेव संस्कृतभाषायाम् उक्तवन्तः उक्तवत्याः किल। सज्जीकृतं स्यात् किन्तेन किन्तु पठित्वा एव वदिष्यामः इति भयं त्यक्त्वा निस्सङ्कोचं ते उक्तवन्तः। महान् सन्तोषः। तादृशमेव कार्यं सर्वत्र प्रचलति। बेङ्गळूरुनगर्यामपि स्तरवर्धनस्य कक्षा सम्यग्रीत्या प्रचलति। तत्र तैः यद् अध्ययनं क्रियते ते अन्यत्र सर्वत्र तस्य प्रसारं कुर्वन्ति। सत्यं किल सुजाता? कुर्वन्ति किल। तत्तु अन्यैः प्राप्यते, सर्वैः प्राप्यते, प्राप्तं भवति, शोभनम् अशी एक बरें कार्य जाता असं एक उत्कर्श येता असं ना जाल्यार तितल्यारी व्हरता अभिव्यक्ती सुद्दां। आमकां एक अभ्यास जाला उलोवचो भास वापरतात आमी त्या स्तरारीची। एकदम एक विद्वान आयल्यार कल जाता बापरे नमस्कार कोण बसता ती भोव ग्रँड जाल्लें तितलेंची जाल्यार तें स्तर विंगड आमगेल स्तर विंगड जाता। जाल्यार एक मध्यस्थ म्हण येद और आमगेल स्तरा पेक्षा चिक्के वयर कोणें उलयता म्हण जाल्यार तावळीक रुची उत्पन्न जाता आनी दिस आय कॅन एस्पायर फॉर म्हणून एक कॉन्फिडन्स येता आनी स्तरवर्धन जावचें सूर जाता। तशी कोरका म्हणून तुमी कोरका म्हणून आमगेली इच्छा आशिल्ली आनी तें वस्तुतः जाता असं आमकां पळोवन मस्त खुशी जाता असं। आनी आमगेलो आतां कोण संचालक आसा ती पाठ करयतलो आसा ती तांगेल स्तर सुद्दां पळोवन आमकां मस्त आश्चर्य जाता। म्हणून आमी सांगल्या तुमी आमगेले खंयचेय संभाशण शिबिरांत आनी भायरसान लोकांक आपोवंक म्हणून कसली गरज ना। तुमचे पैकी मस्त तयार जाल्या ती घोमटेकून करा ती मस्त एक अभिमानाचो विशय हा। आनी तो 3 विशय आमकां सांगचे आशिल्ले। विद्वान चड आमकां परिचय जायना जाल्यार विदुषां यत् परिचयः
साध्यते यदा कदा ते कथयन्ति पश्यतु अद्यत्वे संस्कृतभाषायाः कीदृशः दोषः उच्चारणे सर्वे जानन्ति तथापि ते समीचीनं नैव वदन्ति इति किं वा करवाणि तुमको ಗೊತ್ತಸ हा विषय येवन असो फावस हाजेर मस्त चर्चा जाली अत्यंत सरल महेरी अक्षर र र आणि लृ आणि लृ दीर्घ ऋकार ऋकार दीर्घ ऋकाराचा उपयोग करणाती सो लेट अस डू अवे विथ इट फ्रॉम दी संस्कृत अल्फाबेट म्हणून एक पक्षस कल्याक त्या दोन अक्षर वज्जे भार धारण करका म्हणून करतात कोण सोडत नाही आणि दुसरें आमी साधक लोक साधकांक अक्षर न्यासन करतना सगळं अक्षर जावं कापडटा ती केवल संस्कृत उलोवच्याक मात्र न्ही म्हणून ते तुमी ते लुप्त केल्यार मुखारी कले न्यासाचें प्रकरण आयल्यार कले अर्थ जायच ना आणि दोन अक्षर इतले मस्त काय एक वांट म्हण ना ती म्हणून वी हॅव टेकन इट्स अ पॉलिसी डिसिजन वी विल स्टिक टू दी ओरिजिनल अल्फाबेट ऑल दी लेटर्स ऑफ द संस्कृत अल्फाबेट आणि हाजेर परत परत चर्चा करून तुम मात तापोवन घेवन वच सगळं अक्षर कले आसत की आमकां परंपरागत प्राप्त जाल्या ती कले वैशालीपाची तांचे आमगेले हें ते स्वीकार करून आमी कली सिंप्लिफाय करूंक करचे चेष्टा करूंका म्हणून ना एक हें आनी दुसरचें एक कठीण विषय येता आनी तूं आमकां निर्णय घेवंका पडलेलो थंय गणेश शतावधानीन सांगलें वस्तुतः विसर्गाचे उच्चारण तुमी रामः आनी मतिही म्हणटा ती तें मती जायना पड ही केल्यार ह बरोवन दीर्घ इकार केल्यार बरयलेले वारी जाता इट इज जस्ट मती रामः जावंका इट इज नॉट रामः बट अतकल करचें परंपरागत आय मीन एक प्रचार जाला कशी रामः बालकाः गच्छन्ति बालकाः गच्छन्ति ए अशुद्धम् इति कोऽपि वदेत् हांगा एक निर्णय घेवचो विशय आयलो वस्तुतः शृंगेरी आचार्यांक निमगेल्या तांणी म्हणलें वस्तुतः तें इट इज नॉट टू बी स्ट्रेस्ड इट इज नॉट टू बी अटर्ड लायक ह दी कॉन्सोनंट रामः जावंका जाल्यार रामः बालकः छात्राः करता ते शिकयतना स्ट्रेस केलेले तेंचे शिकून तो शिकतलो केन्ना टिचर जालो ताणें तशी शिकोवचें सूर केल्लेस का कलकी गडबड जाल्या बट आतां तुमी शिकता ती आतां स्वीकृत जालें आतां तुमी चेडवांक राम म्हण मात्र म्हण काम्यारी ताणें खंय एक प्रतियोगितांत तो भाग घेतल्यार अशुद्ध म्हणून ताका हें करतलें सो अनफॉर्च्युनेटली आमी तें एक स्वीकार करपा पडटा डोंट स्ट्रेस इट बट विसर्गाचो उच्चारण करतना आतां तुमी कशें करता आसता ती बालकाः म्हणटा ती बालकाः चिक्केचे तितले एक कॉन्शियन्सा खातीर एक चिक्के कमी करा ती भोव स्ट्रेस करका म्हणून आनिकल म्हणचें जाल्यार तशें आसतना सुद्दां हलंत हलंत तुका तशें नवें हलंत म्हाका गच्छत गच्छन अशें तें अन जाता it ends with a consonant there is no vowel so halant ending with a consonant कसले words असतात ती थंय मात्र do not compromise गच्छत म्हणतात ते दाक्षिणात्य ते चड करतात ते इट इज अ हलंत गच्छत जाल्यार ते गच्छत तो कल वरलें तितून सुद्दां तुमकां एक डिसिप्लीन ना सो वी इन्सिस्ट उच्चारण करतना हलंत हॅज टू बी प्रोनाउन्स्ड एज विदाउट अ वॉवल सो तें एक थंय ब्रेक येता क्लियर स्टॉप येता अर्थ जाता तसो आमी हें तुमकां शिकोवच्याक न्ही आमी आमगेले एक डिक्लेअर करता आसा ती पॉलिसी डिसिजन्स तुमी अध्यापक शिकयतलीं तशीच शिकयात ती एंड तांचो द्वंद्व ना मागीर कळ्ळें हे 3 विशय दुसरो आनी एक विशय आसा चतुर्थ ह आनी संयुक्त म ह्या फुडें ब्रह्म ते ब्रह्म परब्रह्म म्हणटा ती बरयतना ब्र ह आनी म आसता उच्चारण करतना म ह येता कल करचें आतां अभ्यास जावन गेला ब्रह्म म्हणचें जाल्यार वस्तुतः ब्रह्म आनी आमकां उगडास वरल्यार आमी ब्रह्मच म्हणटा ती तुमी आश्चर्य व्यक्त करूं नाका ती जाल्यार तुमी शिका ती उच्चारण ह कम्स फर्स्ट एंड देन म
हलंत तें येता. सो इट्स ब्रह्म कोरका म्हणना भ्रम जातालो ब्रह्म तशें म्हणचें उचित म्हणून दिसता आमकां. हाजेर सुमार चर्चा जाल्ली जाल्यार हेंच आमी स्विकार केल्या. प्रतियोगितेन तूं चिकेची संख्या कमी आशिल्ली खंय चेडवां गेली जाल्यार म्हालगड्यांनी चड भाग घेतलो. आमकां खुशीची म्हालगड्यान घेतलो म्हणून चल्ले चेडवांनी कल्ल्याक चिक्के कमी घेतला हें ताजेर विचार करपा पडटलो. तांकां प्रोत्साहन दिवंक अभिव्यक्तीचें बरेंच जाता आसा तांत आमकां मस्त खुशी आसा. विचार करा ती नष्टो मोह स्मृतिर्लब्धा हें सगळें विलक्षण वचन. कोणाल वचन तें शिष्यालें. शिष्य सांगता असं मगल मोह नश्ट जाला, आतां म्हाका स्मृती प्राप्त जाली आनी करिष्ये वचनं तव. हांगा चिकी गडबड जाता. करिष्ये वचनं तव हाजे पयलेचे कसले एक उद्गार आसा ती गुरूनी साक्षात नारायणान कसले व्यक्त केल्या ताजेची चिंतन करपा पडटा. शिष्य म्हणटा असं आतां म्हाका तें कसलें एक मोह आशिल्लें, दॅट क्रिपलिंग फियर एंग्जायटी कसलें सगळें आशिल्लें तें यू हॅव डिस्पेल्ड दॅट. ब्रह्मज्ञान जायनी आजुनी एक काम करका जें जगत इदंतया आस जाल्यार आतां कल करचें म्हाका गोत आसा आनी हांव मुखार आतां करूंक तयार आसा. कल करचें मात एक चार्ट दिनी, इंस्ट्रक्शन मॅन्युअल येनी, मॅप येनी. लायफ विल बी एज अनएक्सपेक्टेड एज इट वॉज अर्लियर. तशें आसून सुद्दां आतां म्हाका एक नवी स्फूर्ती आयल्या. विथ यू आय विल बी एबल टू डू करेक्टली म्हणून. आय विल नॉट गेट स्टक. ताजे पयलेचो हें व्यक्त अर्जुनान करचे पयलेचे जे शब्द आसा ती ताजे चिके विचार करया. तितले केल्या पुरो. सुमार इतलें सांगल्या मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु इत्यादी. तुमकां गोत अशें आनंदाश्रम स्वाम्यांक हो श्लोक मस्त आवडटालो. हाजेर आमी मस्त चिंतन केल्या, विमर्श केला, विचार केला. तशीच मागीर एक तीव्रतेन एक कळवळ म्हणटा ती एक काळजीपूर्वक सांगल्या. पळय हांव तुका हें सांगल्या हें अत्यंत रहस्य जावन आसा. तुका सम अर्थ जाला म्हणून तूं ग्रहण केल्या, बट इनडिस्क्रिमिनेटली म्हणटा ती हें बोध दुसऱ्यांक दिवच्याक प्रयत्न कोर नाका. एकाचे एक अर्थ करून बसतलीं आनी शिरकतलीं. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योभ्यसूयती म्हूण हांवें सांगल्या. तप कर नातिल्या भक्ती नातिल्याक हें सांगू वचूं नाका. they'll interpret it in their own manner and use it for in a way their own convenience. आनी मागीर कल जातलें फसतलीं फसतलीं शिरकतलीं. सो तांगेलो भ्रम जावनच म्हणून चिके अधिकार उत्पन्न करूनच हें दिवंक पडटा. हांव कशें केल्यां की म्हूण अर्जुनाक सांगताच थंय कृष्ण. आनी इतू सांगना फुडें इदं ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्य एतद् अशेषेण यथेच्छसि तथा कुरु. सांगलें हांव सांगचें सांगलें ज्ञान ज्ञान म्हणून घेता. अत्यंत प्रौढ एक ज्ञान हांव तुका दिल्लें. आतां तूं हाजेर विमर्श करी आनी मागीर यथेच्छसि तथा कुरु म्हणून सांगलें. आनी तुमी वाचल्यां की वाचलें हांवें करिष्ये वचनं तव कोणचो शिष्य म्हणटा ताका उपदेश मेळ्ळा यथेच्छसि तथा कुरु. हांव सांगिल्लें सम ताजेर अनुसंधान करी, विमर्श करी आनी मागीर तूं कशी स्फुरण जाता की तशी करी म्हूण सांगल्या. हांगा फतवा जियाना ती. करिष्ये वचनं तव डज नॉट इम्प्लाय यू हॅव डिक्टेटेड अशें करका तशें करका तितलें करका आनी आय विल एबायड बाय दॅट, आय विल स्टिक टू दॅट एंड देन गॉड अलोन नोज वॉट. बस तशी म्हणी हांगा हांव कलकी दिल्ल्यान तुका. आमी रिवर्स ऑर्डरान वता आसा ती पळया ती वेर दीस वॉट प्रॉम्प्ट्स अर्जुना टू कम आउट विथ दॅट करिष्ये वचनंत नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. भिवून न्हय अरे बाप रे ओके इतलसण सांगलें हांवें आय विल डू वॉट यू से बाय डोंट ट्रबल मी और प्लीज टेक केअर ऑफ मी. एक फीबल प्रार्थना न्हय ही. दीस इज दी शिष्या एक्झल्टिंग इन दॅट.
एक इंटरमिडिएट एक मोह वचुलेल मिती ही सेज बाप रे खंय हांव शिरकलेलो, बुद्धी भ्रश्ट जालेली, धर्म अधर्म म्हणून हांव ग्रहण केलेलो, खंय खंय शिरकेलेलो, तो मोह नश्ट जाला आनी करिष्य वचनम तो विथ दॅट डायनामिझम तो म्हणतो सकल्याक हाजे पयले हे सगळे उपदेश आयल्या ती एक स्पश्टतया सांगल्या, हांव हें कोणाक सांगल्या, भक्ती आशिल्ल्याक, तप करतल्याक, सेव करतल्याक आनी असूया दृश्टीग्रस्त नातिल्ल्याक अनसुयान युक्त आशिल्ल्याक हांवें केल्या. तुवें तशीची डेवलप दीज क्वॉलिटीज विदीन युअर सेल्फ म्हणून तूं उपदेश दिवच्या वचका म्हूण ना, जर तप भक्ती श्रद्धा हे सगळे गुण तुज्यांत यावती कलमा तूं मागीर विमर्श करतना नाजाल्यार एकाच एक अर्थ आमच्या सूर जातलो म्हणून अर्थ जालो. सी कितले एक फ्रीडम म्हणून येता आसतना तूं बिकॉज इट इज दी एक्सप्रेशन ऑफ दी सोल कार्य करचें म्हळ्यार तातूंत तूं भिवन केल्यार जायच ना. गुरूंगेले नांवार आसो, कोणागेले नांवार आसो, अशी कर का म्हणून सांगल्या म्हणून हांव करतस म्हणून तातूंत कसली गंमत ना. हांगा शिष्याक इज बींग रिलीज्ड. सो त्या स्तरार नश्टो मोह केन्ना उद्गार येता ताजे पयलेच हें सगळें आसा. हांव हें तुका दिल्ल्यां अत्यंत सूक्ष्म आसा, परत परत ताजेर तुका मनन करका पडटलें. मनन करून मागीर यथेच्छसी तथा करूं. तावळी तुगेलें अनुस्मरण समज जाल्लें आनी विशय मुखार आशिल्लो सम तूं ग्रहण केलो, एकाचे कन्फ्यूज करून बैसनी तावळ तुका स्फुरण मेळटलें विमर्श केल्लेली मिती आनी कल तावळ करका तूं करतलो. एक मिनीट, कसलें आयकून करचें ते परिस्थिती येना जिवनांत तूं तें स्फुरण तुका हांव प्रदान करता म्हूण तें एक आश्वासन. यथेच्छसी तथा कुरु मेरी. नाव आय हॅव टोल्ड यू द कॉन्सिक्वन्सीस ऑफ दीस ऑर द रिजल्ट्स ऑफ दीस. नाव यू डू वॉट यू वॉन्ट म्हूण वे नो. You won't be bound by my words, so to say. I am releasing you. So the first karma bandhan suttu sur jatala when you meditate on what I have said, see things for as they are, आणि अनुस्मरण पूर्वक करतना कर्म लेप वचू सूर जातलो, मुक्ती येतली त्या स्तरारी. ब्रह्मज्ञान मागीरची खबरी. शिष्य कोरूक भायर सरला, निमित्त जावन म्हाका करचें आसा, ओजस्वी कार्य करचें आसा, खंय बैसून म्हाका एकदम ज्ञानाच्या मुखार पळया. ते कार्य करतना कसले एक त्रास जाता, आपणालींची कन्फ्युजनां मिती, दुसऱ्यान सांगिल मिती, राग द्वेषा मिती, बाहेरची परिस्थिती मिती, हाव टू डील विथ दॅट ते हांगा सांगिल मिती. ते एक जोश आयला, उमंग आयला त्या साधकाक आनी साधक कल जाला शिष्य जावन सांगता असं करिष्ये वचनम तव. अनंत सूत्रे विनियोजयस्व म्हण ती प्रार्थना आसा ते ह्या स्तरार आसता. मागीर अनंत रूपाय नमो नमस्ते. आय डिस्कवर युअर ऑल परवेजिंग नेचर लेटर. रायट नाव लेट मी कनेक्ट टू दी इन्फायनाईट इन दिस मॅनर यज्ञ कार्यांतू. आनी एक विचित्र ताजे पयलेच आसा, चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. तुम्ही हा ऐकल्या, तुमगेल्या अभिव्यक्तींत आमी आयकत आशिल्लीं, मस्त हाजेर चिंतन केल्या जाल्यार कल येता मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि. मच्चित्तः महांकल्लें दोळ धांपून दावाल चिंतन करचें, ड्रायव्ह करतना करूं जातवें ना नवें. तशीची ताचे पेक्षा विपरीत परिस्थिती जिवनांत येता ती त्या वेळार मच्चित्त म्हणेल तें केवल अनुस्मरण. हाजेर आमी भरपूर चिंतन केल्या, तुमी करा ती. आय वोंट गो इन टू दॅट. सो तें अनुस्मरण खंय जाता आसता तें मत्त चित्त जावच्या सूर जाता. अ करेक्ट इवॅल्युएशन भायर चेंज जाता आनी आंतरीक मगल कल योग्यता हांव कल करका आनी विथ दॅट एडिशनल एक स्फुरण शिष्य कार्य करूं सुरू करता. तशी करी, तशी केल्यार मत प्रसादात मगल प्रसादान हे सगळे दुर्ग कसले आसात की विघ्न आसा ती तरिष्यसी म्हूण हांगा सांगल्या. आनी ताजे नंतर अथ चेत त्वम अहंकारान न श्रोष्यसी विनंक्ष्यसी. जाल्यार इतलें सांगून सुद्दां अहंकारा मिती तूं आयक न्ही आनी तूं कर न्ही म्हूण जाल्यार विनंक्ष्यसी तुका नाश जातलो. म्हणजे केची एब्रप्ट न्ही, इतले एक लाडान तूं सांगता आसा ती, गोमटेकोन सांगता आसा ती, खुशीन सांगता आसा ती, आनी थंय एक गुरू शिश्य संबंद इतलो घोमट जाला वीच इज ओन्ली मुवींग टुवर्ड्स फ्रीडम. तशी सडनली हांवें खंय आयलें अशें आसून तूं
आयकनातील वरी केल्लें अहंकारान आनी कर न्ही म्हूण जाल्यार आपणालें कार्य कल जातलें तुका त्रास जातलो वे खंयकी नरकांत वतल वे विनंक्ष्यसी बस फिनिश्ड हाजेरी विचार करचो चिक्क एक 2 मिनट विचार करुया हें कल्ल्याक आयल्या तुमी कल्ल्याक आयल्या म्हूण पळयल्या की हें इट इज सो आउट ऑफ ट्यून विथ दी ट्रिमेंडस प्रोत्साहन that the guru is giving the मार्गदर्शन सडनली एक फतवा आयलो हांगा अशी करिना जाल्यार तूं खलास जाता हांव खलास करता म्हूण न्ही तुमच्या आपणाक खलास करून घेता आत्मद्रोह जालो म्हूण जाल्यार शिष्य खलास जालो तावेल आत्मवैभव कसलो आसा की ते प्रकट कोरूंक ती गुरू शक्ती येता आसता अंत तो गत्वा तितलेंच आसा जाल्यार तांतू मागीर अहंकार बैसून खंयकी एक घुस्पावन घाल न्हू हांव हें करना हांवें अशें केल्या कोरका मगल सम्मान जायनी वदगेरे कोर न्हू शिरकोवन घालता साधकाक तशी केलें म्हूण जाल्यार 100 km/h वता आशिल्ली गाडीक एकदम ब्रेक घालें एकदम केलें मुखार आयल्यार कल जातलें विस्फोट जातलो हगूर वता आसा सूर जायनी थंय शिरकल्यार कळटा आनी आमची केसला कवयत जोर वता आसा संबंध दृढ जाला खंय की अहंकार आमी ती गुंक करून घाल्लें म्हूण जाल्यार एकाच एक जाता देवा मीत सुद्दां कले करूं जायना गुरूंक सुद्दां कले करूं जायना शिष्यान गुरुद्रोह केलें म्हूण न्ही हें आत्मद्रोह कोर नाका म्हूण सांगल्या इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ गुरू शाप लागचें आनी आय विल पनिश ना डोंट डिस्ट्रॉय युअर सेल्फ डोंट लेट युअर सेल्फ डावन म्हूण हांगा सांगल्या इतलेक तुका कळ्ळ्या इतलो तूं आतां गमटेकून कार्य करतस खंय केवल अहंकार राग द्वेष काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य सांग न्ही हांगा काम क्रोध लोभ मद मोह मद सुमार लिस्ट आसा न्हय गोत्त आसा तुमकां बाय फावट तें करतना कशी गुरूंक गेलें अनुग्रह प्राप्त कोर न्हू आमी तें निष्कासन ताजें करता ती हय की ना नावे ना आमकां येतात मेळटा ती स्वामीजी फॉर द वेरी प्युअर इजंट वेदांत इनफ ऑल दीस पुजा पाठ उपासना इज रिक्वायर्ड म्हणून आमी कल म्हणचें तांणी लिस्ट केल्या यम नियम हें सगळें दिसता सो तांतो आसा हे सगळे गुण आय हॅव ऑलरेडी इम्बायब्ड सो आतां डू आय हॅव टू डू उपासना ऑर कॅन आय एस्पायर फॉर ब्रह्मज्ञान स्ट्रेट ऑफ म्हणून जायतं म्हणका पडटा बट हॅव यू रियली शम दम उपरती तितिक्षा एंड हॅज दॅट ब्रॉट यू टू अ स्टेज वेर यू से येस नाव आय एम पीसफुल नाव आय कॅन जस्ट वेट फॉर ब्रह्मज्ञान सम टेरेबल कन्फ्युजन तितिक्षा समाधान इत्यादी थंय तुमी प्रवेश केलो म्हूण जाल्यार 2 मिनट बैसू जायच ना हें मगल ज्ञान काडी म्हूण वचून थंय एक गुरू उपसती जातली इट वॉन्ट मेक यू कॉम्प्लिसेंट तुमगेलें कितलो वैराग्य वाडता कितलो तीव्रता वाडता तितलें एक ते अग्नी प्रज्वलीत जातली आनी तुमकां शांत बैसूक सोडच ना हो सो वेदांताचो अधिकार म्हळ्यार आपणेच कौतुक करून घेवन सांगचेच न्ही आय थिंक आय हॅव गॉट दीस आय थिंक आय हॅव दीस गुण हें म्हणून सो तें एक क्षुद्र स्थिती ती आमी ताजे विशीं उरलें ना तेची आनी जाल तितले मटाक तशी साधकान आयल्यार आमी तांकां नमस्कार करून दूर दवरता ती जे साधन करतले लोकांक ते काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य इत्यादी कशी हँडल करचें म्हणून ही एक व्यथा दिता म्हणून केन्ना कळटा ताका हें आपणाल अहंकाराचो एक बोज हें आसता तें हांवें कळटा भार जावन बसल्या त्या साधकाक मस्त देवाल अनुग्रह जावंक पडटा समर्पण करचें इत्यादी शिकता पडटा आपणालें डिफायन करून काम डिझायर आय डोंट वॉन्ट डिझायर आय वॉन्ट टू बी डिझायरलेस म्हणून शिरकूंचे अधिकार आसना सेव करचें आसा तेन्ना शिवकाम जावंक पडटा आनी बरें कार्यान तूं आपणाल सगळें शक्य घालची एक प्रक्रिया आसता तें करपा पडटा तांकां मस्त सांबाळून व्हरपा पडटा त्या साधकाक ती एक स्थिती आनी हांगा सांगल्या तशी कोर न्हू सेव सूर जाल्या ग्रँड एक तन्मयता येता आसा तत्परता येता आसा यू आर इन ट्यून त्या स्तरार केवल अहंकार एक अशी एक विचित्र रिपू आसा तो मदेंत येवन बसता आनी सगळें घोटाळ करून घालता सो त्या स्तरार अर्जुनाक हाण वेर इज बिगन टू अंडरस्टँड हिमसेल्फ आपणाल कर्तव्य केलें
I won't get confused. Oh, if I fight this battle, it will create so much anartha, so I might as well go away. अशी सगळ्या भ्रम मोह सुट्टिल्ले अर्जुनाक तयार जाला हातांत गांडीव धोरनु आपणाल धनुष्य धोरनु करिष्ये वचनं तव म्हणतल तो अर्जुन ताका ही चेतावणी दिल्या. आता तू यू आर मोटिवेटेड, यू हॅव बीन मोटिवेटेड, यू आर इन ट्यून. आता जस्ट बी केअरफुल ऑफ दिस एलिमेंट. अहंकार आयल म्हण जाल्यार सगळें खलास करून घालता. तशी साधकाने उपासनेन तूं तीव्रत येता. उपासनेन तूं मन शांत जाल्यार आय हॅव अटेंड टू अ पर्टिक्युलर स्टेज, यू कॅन हॅव दॅट सॅटिस्फॅक्शन. नॉट इन ज्ञान, नॉट इन वेदांत. If you are satisfied with your Vedanta, you are stuck. Your Vedanta is not begun. Vedanta will only increase your fire, that Vairagya, and you Shishyatva Yatala, and you will say, I need Jnana, I don't have. In Upasana, it is different. Yes, I understand, I am progressing, I am in tune with you, हम धन्य. मुखारवच्चेस I will do it. Stages असतात. त्या स्टेजेस आणतो हे सगळे षड्रिपू इत्यादी आम्ही सोडतात और एक परिष्कार हाडतात. तांतूं इच्छा जावं का, बरी इच्छा हाडची इत्यादी. क्रोध जावं का, आपणाली क्षुद्रता भय ताजे प्रती एक कोप निर्माण करून ब्लास्ट युअर सेल्फ आउट ऑफ युअर ओन क्षुद्रता पेटीनेस तें आमी करतात. नपुंसक जावन बैसनात. सगळें एक अंतकरण डिसइन्फेक्ट करून मागीर केलें ना. नथिंग. खोकला जीवन तशी न्ही बा. आमगेल कल भावना आसा ती घेवन आमकां उपासना इत्यादी करतात. जाल्यार एक स्तर आसता ते प्रतिफंत येता. सन्न स्तरार आमकां प्रत्येक साधकाक शिश्याक हाजो अनुभव जाता. खंय तो अहंकार येवन बसता. तो कोणाल म्हणून गोतना. 5 लग्न जालेले खंय मस्त गेस्ट जावन येतात न्ही. वर पक्षांतनूय येतात, वधू पक्षांतनूय येतात आनी दोन्ही नातील पक्षांतनूय येवन जेवन वतात न्ही. तशें तो अहंकार खंय तान येता म्हणून गोतना बसता. सगळें मोस करून घालता. ते गुरूकय त्रास जाता, शिश्याकय त्रास जाता. सो अत्यंत एक सूक्ष्मता साधकाल जिवनांत येवच्या सूर जाता. मज्जान तूं कसले एक्सेप्टेड दोश आसा ती तें निवारण करचें करता सद्गुरू जाल्यार हांव अहंकार आयिल्लो हांव खलास. सो थंय एक ती सतर्कता हाडयता आसा ती नारायण स्वयं गुरू रूप धारण करून अर्जुनाक. आनी तें कळचे भितरी ती सतर्कता येता. आनी हें माय करप्ट परसेप्शन, माय अस्मिता मगल एक हां व म्हूण तें प्रिजर्व करचे टेंडन्सी आसा ती सुद्दां हांव सोडतां. आय एम विलिंग टू लॉन्च माय सेल्फ इन टू माय ओन इन्फिनाइट dimensions. This is the declaration Arjuna is making. It is not simply you have told me to fight, no, now I am going to fight. I am going to let go of this kripanata. It is almost my identity. I like this, I don't like this, I react to this, I am very okay with this. This is how I have understood myself. This is my personality. I am willing to transcend my personality. And with the tremendous dynamism, power which has been generated through seva and upasana. That is what he is saying. You have told me, so I am doing. It is not like that. म्हणूची हांगा सांगल्या नरकस्य द्वार काम एष क्रोध एष लोभ तथा इत्यादी म्हणून सांगल्या. त्या नरकावच्चे द्वार अहंकार मकलें सर्वनाश करतल द्वार. सो थंय हांगा अंतिम एक चेतावणी गुरून दिना फुडें शिष्य संपूर्णतया समर्पण जातना करिष्ये वचनं तव म्हणून सांगता. ते वचनं तव करिष्ये ते वचन म्हळ्यार बरोवन दिलेलें आसना. दे आर नॉट मॅग्झिम्स, दे आर नॉट इन्स्ट्रक्शन मॅन्युअल्स न्हय. त्या वेळार ते स्फुरण जावन निश्चित एक आनंदाचो अनुभव जाता कार्य करतना. अहंकारान हें जायनी, आपणाल एक क्षुद्रतेन जायनी, बल्कि उज्ज्वल कार्य जाल्यार उज्ज्वल निर्णय जाला मगल हाताने म्हणून तशी अनुभव जावच्या सूर जाता साधकाक. केन्ना तो शिष्य जाता आनी ते करिष्ये वचनं तव म्हणून प्रतिज्ञ घेवन कार्य करू सूर करता. तावड वस्तुतः अनुस्मरणाची चड जावच्या सूर जाता. ही सगळी तुगेली लिला म्हणून कळू सूर जाता. एक व्यक्ती प्रती समोच एक द्वेष और एक व्यक्ति और खंयचे कोणाचे प्रति समोच राग निर्माण करचे साध्यच जायना. इट इज फ्रिवलस, इट्स सो ट्रिवियल. हाउ कॅन आय वेस्ट माय सेल्फ. तितली एक कमिटमेंट कोणाकय दिवच्याक
कल्ले ऑफ हेट्रेड, आय हेट यू, माय सिन्सियरली हेट यू म्हणून खानदानी सुद्दां दवरून घेतात. तें जायना जी. All that has been conserved for the divine within, which is expressing now and showing the Shishya, the Shiva, or rather the Shakti Spandana everywhere. जडत्व सुटतं असं त्याच तरारी हो शिष्य म्हणटा. हांव अशी हांव पळय त्या सण म्हाका शिकयतात, हो गुरूंक सुद्दां शिकयतात ती, म्हाका त्या सण करूं जायना, एज दो यू आर बींग आस्क्ड टू डू समथींग रॉंग. अहंकार बसला, भय्य बसल्या, हय की ना. मार्कल करका पडटा, ಒಕ್ಕೊಳ್ಳಿ ಪೆಟ್ಟಂಕ ಭಯ್ಯ 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 ನಮಗೆ ಸೇವೆ ಅಂತ ಇಲ್ಲ. ಆಗ आपयला ना कार पेटयला येनी, दुसऱ्यांक पेटयल्या येनी. मागीर आमकां केलें, जाल्यार बायलेक सांगलें मामाक पेटो, 2 मिनटांत आयलो. मागीर ताका रंग घालो समजी. स्वस्थ कलकल भंय आशिल्ली की पब्लिकान तूं आपणाल ह्युमिलिएशन जाता, अशें करता ती तशें करता ती, ते कितलें जल्मांचे आशिल्लें की ते एक हान तूं समजी धुवन वचलें, स्वस्थ जालो आनी गोमटे कोण साधन करता, हय की ना. तशें तशीची एक आनी सूक्ष्म स्तरारी आमगेलें कसलें भय्य कृपणता आसता तें वचूसूर जायना पळय. प्रत्येक साधकू नष्टो मोह म्हणटा, कर्ष्य वचनंतव. विभिन्न परिस्थितीन तूं नवे नवे वचन येतलें तें आपण करूं तयार आसा. हांवच एक थंय आय वोंट बी एन इम्पेडिमेंट इन दॅट. तशी गोमटे कोण करया, तावळ गम्मत येता जिवनांतू आनी उपासनेंतू. उगडास्तवन घेया ती आपणाल उपासन घेवन संतुश्ट जावचें आसना. हां चिके प्रगती जाता आसा, धन्य हांव म्हणून येद जाल्यार बरें जालें. आतां म्हाका चिक्के तुमी कोऑपरेट केल्यार ब्रह्मज्ञान जातलें अशी एक भ्रम नाका. आनी उपासन जावं, घोमटे जावं, मनांत आनी तीव्रता यावा म्हूण प्रार्थना करताची उपासना सेवा आमी करता. ती तावळ हें नश्टो मोह इत्यादी म्हणचें आमकां अधिकार येता. बिकॉज वी हॅव टेकन केअर ऑफ एवरीथींग एल्स. ती तत्परता हाडटा ती आपणांतू श्रद्धा, भक्ती, सेवा आनी अनुसूया हाडूं मागीर अहंकाराक टिकूक सोणा ती अर्पण करता वता ती. खुशी जाल हो गोमटे कोण करया. आतां एक भजन करया. हाँ जी, श्री कृष्णम वंदेश करया, गीते चेंज नाका. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं 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 वन्दे जगद्गुरुं. वसुदेवकुमारं जगद्गुरुं. वसुदेवकुमारं जगद्गुरुं. व्रजभूमिविहारं जगद्गुरुं. व्रजभूमिविहारं जगद्गुरुं. गोपीचित्तचोरं जगद्गुरुं. गोपीचित्तचोरं जगद्गुरुं. गीताकरतारं
ईशं जगद्गुरुं परमात्मप्रकाशं जगद्गुरुं परमात्मप्रकाशं जगद्गुरुं कलिकल्मषनाशं जगद्गुरुं कलिकल्मषनाशं जगद्गुरुं करुणामृतवर्षं जगद्गुरुं करुणामृतवर्षं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं नवनीरदश्यामं जगद्गुरुं नवनीरदश्यामं जगद्गुरुं गोकुलजनकामं जगद्गुरुं गोकुलजनकामं जगद्गुरुं बलिवर्मणभामं जगद्गुरुं बलिवर्मणभामं जगद्गुरुं मम हृदयारामं जगद्गुरुं मम हृदयारामं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे 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 गुरुभ्यो नमः। ऐं ह्रीं श्रीं गुरुभ्यो नमः। ऐं ह्रीं श्रीं गुरुभ्यो नमः। महादेव शंभो. आम्ही विठ्ठळथान हांगायली, विठ्ठळथान शिराली, एक दिवस शिरालीथान कारला आनी कारलाथान हांगा. विठ्ठळ षष्ठी महोत्सव आशिल्लोची जाल्यार ह्या वर्सा एक महत्वपूर्ण कार्यक्रम जालो गुरुपादुका सन्निधी प्रतिष्ठा. शिरालीतून पळयल्या पण तो भाग घेतलास का? घेतिल्लो गुरुज्योत यात्रा म्हणून केलेल्या 2008. त्या वेळार तो वेळ आयलो. चुकी जाल्ल्या समाजातर्फे न्हय म्हणून आमी स्वीकार केलें. एक पश्चाताप केलें आनी मागीर प्रायश्चित रुपेण ती गुरुज्योत यात्रा केली. पाप प्रक्षालन जावंका म्हणून. आतां हांगा विठ्ठळ जालेले पादुका सन्निधींतून एक नेक्स्ट स्टेप म्हणून संस्कार करतना मिकल करता ती दोषापनयन, हीनांग पूर्ती आनी अतिशय आदान जावंका हें एक बरेपण येवंका आतां म्हणून
गुरुपादुका सन्निधीच थंय प्रतिश्ठ जाली विठ्ठळ. विलक्षण तो कार्यक्रम जालो, मस्त खुशी जाली. आनी हो अशी कार्यक्रम प्रतिवर्सान करूं जायना हो. ताजे केले एन्युअर्सरी म्हूण आसना, एक पण जाल्लेलींची हां बरें सूर जालें तशी आमी ते स्विकार करता ती तो वेळ आयलो म्हणूची त्या कार्यक्रमांत आमी भाग घेतलो. प्रत्येक सारस्वत सगळ्यांक गेले तुमगेल्या एकान आमगेली वैयक्तीक प्रार्थना केल्या. गुरूंक गेलें अनुग्रह आमकां प्राप्त जावो. माहम ब्रह्म निराकुर्याम मा ब्रह्म निराकरोत. हांव त्या दिव्य तत्वाचें ते गुरुशक्तीचें निराकरण कोर नज कले कारणां ती फुरसत ना मागीर करता अथवा अहंकारांनी ती निराकरण हांव कोर नज तशीची खिन्न जावन दुख्खी जावन नाका अशिक्का ना म्हणून मगल निराकरणय त्या शक्तीन कोर नज ही ह्या दोन प्रार्थना आमी केल्यो. इतले केल्या पुरो. दुसरे सगळें ग्रँड कोण ती करून दिता शक्ती एक बरेपण हाडता. तुमगे जिवनांतू तशीची आध्यात्मिक स्तरार सुद्दां एक प्रगती प्रदान करून आपणांतूंची लीन कोण घेतली ती शक्ती ती पुनः तीव्र रूपेण प्रवाहित जातस तेगेल मार्गदर्शन आमकां पदे पदे मेळ्ळो. ओ नंदन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशाम्भवीमेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. ॐ नमः पार्वतीपतये हर हर महादेव.